घ्या. प्रश्न विचारला आणि तुम्हाला सांगतो. तर प्रश्न असा आहे की बा मॅक्झिमम जणांचा आजकाल रिलीजकडे जाण्याचं कारण का काही भेटत नाही इकडे, काही नसते, म्हणून आपण रिलीज करतो. 85% लोक असतात. अशा लोकांना कोणता जास्त अफेक्ट करू शकतो, तर हॉट जास्त अफेक्ट करतो. ओके, हार्टपेक्षा एक थोडं हार्टला सप्रेस केलं तर मग एंडोपर्यंत येऊ शकत, पण हार्ट मॅक्झिमम अफेक्ट, फर्स्ट हार्ट अफेक्ट राईट. म्हणजे असं तो थोडासा वर्ड्स याद नहीं आ रहे बराबर, फिर भी आप समझो थोड़ा सा क्या है. मंजिलें भटकने से ही मिलते, भटकने पे ही मिल जाएगी, क्या भटकने पर भी मिल जाएगी, राइट. ऐसा कुछ तो वर्ड, मंजिलें भटकने से ही मिल जाएगी, पर ही मिल जाएंगी, असंच आहे तर पर ही मिल जाएंगी. जो घर से निकलते नहीं वो गुमराह. क्या अर्थाची चलो कुछ मिला नहीं बोलकर कि अगर ऊपर वाले का नाम ले रहे तो कभी ना कभी तो मंजिल मिल जाएगी, चलो छोड़ दो उनको. लेकिन जो घर से निकले नहीं उनका क्या, वो तो गुमराह है एक्चुअली. ऐसा कुछ तो भी है, बहुत अच्छा है. हाँ अभी तक पढ़ के दिखा नहीं, कभी कभी असं अचानक बाजूला असतं ते. मंजिल मिलेगी भटक कर ही सही, मंजिल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. वाह वाह वाह. मला भेटेल, तुम्हाला भेटायचं आहे. हां सर, जेव्हा पेशंट असा म्हणतो मला पेनपासून मुक्त करा, त्याच्यासाठी काय मला आहे आपल्याकडे एक रुब्रिक आहे, पेन फ्रॉम साल्वेशन आणि सेंटिंग दोन्ही एकत्र येतात त्यावेळेस रुब्रिकला. आता आपण एंडोक्राईन सगळ्यात ओव्हर सेन्सिटिव्ह पेशंट म्हणजे एक फास्टली बघा, सगळ्यात ओव्हर सेन्सिटिव्ह सिस्टीम कोणती आहे. बऱ्याच जणांचा आन्सर होते सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये पण क्वेश्चन केला येते की एएनएस सिस्टीम आहे ना, ॲटम, पण त्याच्यापेक्षाही जास्त सेन्सिटिव्ह असलेली सिस्टीम एंडोक्राईन. विदाउट एनी नर्व, नुसतं काही नाही, आजूबाजूला स्मेल नाही, काही नाही, काही नाही, बंद रूममध्ये पेटवलं, नो सेन्सेशन, तरी पण बॉडीमध्ये सिक्रेशन चालू असते. एंडोक्राईन हे तुमच्या डार्क साईडला सुद्धा स्टिम्युलेट होतं, पॉझिटिव्ह साईडला सोडून. ती एवढी डेंजर आहे. म्हणून म्हणतो ना की फेज बदलली. म्हणून हिला लास्टला खूप वेळ सांगत होती, लास्टला शिकवा सिस्टीम एंडोक्राईन. काय फर्स्ट इयरला काय होतं की हार्मोनमध्ये लई फोकस होतं, काय बरोबर पाठच झालं लॉंग क्वेश्चन, हार्मोनचं काही गरज नाही. आणि जेव्हा मुलांना सांगतो ना त्यांच्या घरात खूप जास्त जोरजोरात बोलणारे जे व्यक्ती असतात त्याच्यामुळे त्याची हाईट कमी झाली, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की सर असं आपण फिजिओलॉजीमध्ये जाऊन बासेचं ग्रोथ हार्मोन अफेक्टेड पार्ट आलं. असं नाही म्हणायचं चायना हे मोशमध्ये ते बॉम्ब स्फोट झाला, तिचा आवाज आला म्हणजे लहान म्हणजे माझं नॉलेज असं एक्सप्रेस करून. चला नीट पोचा, फास्टली घ्या थोडंसं. हायपोथॅलॅमस एकच एवढंच फक्त हे बुक्स आहे. हायपोथॅलॅमस थायरॉइड स्टिम्युलेटिंग रिलायझिंग हार्मोन, थायरॉइड रिलायझिंग हार्मोन स्टिम्युलेट करेल प्युटरी ग्लँडला, प्युटरी TS स्टिम्युलेट अँड थायरॉइडपासून T3 T4 राईट. ते ब्लडमध्ये जाऊ द्या, बॉन्डिंग वगैरे, आणि ब्लडमध्ये जास्त झाला की तोच इनहॅबिट करतो. इथं एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवा, रक्तात त्याचा फीडबॅक कुठे आहे, ब्लड. हां, फीडबॅक मेकॅनिझम याचा ना, ब्लडमध्ये क्वांटिटी जास्त झाली की TRH स्टिम्युलेट होत नाही. सगळ्यांचं हे एकच लक्षात ठेवा. फर्स्ट इयरला पण सांगितलं जातं की हे इम्पॉर्टंट आहे की कंट्रोल संपला, रिपीट करतो, कंट्रोल संपला की एंडोक्राईन टॉक्सिक झालं. कारण टॉक्सिक शब्दाचा काल हे विष आहे. जोपर्यंत कंट्रोलमध्ये आहे ते अमृत आहे. हार्मोन तुमच्यासाठी फार वरदान देणारी गोष्ट आहे.
म्हणजे सगळं काही तुमचा चेहरा मोहरा सगळं काय आहे ना ते हार्मोन बेस्ड आहे. आणि हार्मोनला कंट्रोल करणारा वेगळं जर तुम्हाला पाठ असेल तरच त्या डिसीजमध्ये तुम्ही काहीतरी करू शकता. तसं मग काहीच नाही. थायरॉइड मेडिसिन का काम करत नाही सगळ्या गोष्टी करतात. ॲलोपॅथीमध्ये का एवढं हेवी पडली आणि याला छेडू शकत नाही ना, ते फार महत्त्वाचं आहे. त्याला सांगतो का नाही काय नाही. पण इथपर्यंत जे येतात ना त्या प्रत्येक स्टेपला मी तुम्हाला ना एक करेक्शन लावून देणार. उदाहरणार्थ इथून इथं आलं ना, हा जर एक्सरसाइज झाला पॅरास्टोलिटिक हार्मोन इथे चेंजेस काढतो. ही एवढी पॉवरफुल सिस्टीम आहे. विक्टरीला काही होत असेल तो ना पुढच्या सगळ्या ऑर्गनची काळजी घेतो ना, तर त्याचा फीडबॅक इथूनच चालू होतो. नर्वस सिस्टीमला कसे ना न्यूरॉनचे कनेक्शन दिलेले आहे. हे इतकंच नव्हतं, इथून दिली असते ना तुम्ही तर त्याला ना एका दिवसात पूर्ण नर्वस सिस्टीम खलास केली असते. विचार करा. म्हणून बॉडी आहे ना फार त्याच्याकडून अँगलमध्ये एकदम सडनली काही क्राईम होतो ना तो एंडोक्राइन सिस्टीमचा नर्वस सिस्टीमच्या रिलेटेड ना. कोल्ड ब्लडेड जे असतात ना ते नर्वस सिस्टीमच्या रिलेटेड असतात. फार मस्त शब्द आहे ना. मला सिरियस नाही जेव्हा ते फील्ड येईल तेव्हा आठवण ठेवा माझी. पाठ करून यायचा कुठून कुठे पण पाठ करायचं. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हायपोथॅलॅमस टू पिट्युटरी TRH पासून TSH पासून थायरॉइड सगळं मेकॅनिझम T3 T4 मध्ये 4 जे मेकॅनिझम हेडिंग्स आहेत ना ते सगळं बाइंडिंग जे काही आहेत तुम्हाला कळालं असं होतं. मी जे सांगितलं तुम्हाला सगळं हायपोपॅथी सगळंच काही कळत नाही. हायपोथायरॉइड